Oh iya, ada lagi. तुम्ही या पाठवा साहेबाला पाठवा. त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. जगदंबा माते की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय जिजाऊ. जय शिवराय. प्रतीक जे आहे पूर्वीपासून आहे शिवाजी महाराजांच्या काळात ते तिथं काय रंग बदललाय.
कारम चिंतार्थ मनोगतम देव द्विज प्रसाद सर्व्याता भवन्तु ते थोडं बाहेर चला ना दादा बाहेर. ज्यांनी हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं त्या राजमाता जिजाऊ, ज्यांनी हिंदवी स्वराज्याचं स्वप्न साकार केलं ते राजे शिवछत्रपती, आणि ज्यांनी धर्मासाठी बलिदान दिलं ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या पावन भूमीमध्ये आज खरोखरच दुर्दैवशोक म्हणावं लागेल. कारण आज आपल्या महाराष्ट्र राज्याचे सर्व महान नेते आज या ठिकाणी आपल्या आईच्या चरणी त्यांनी पूजा अर्चा केली, आरती झाली, आणि स्वच्छतेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आज खरोखरच महाराष्ट्राचं सौभाग्य म्हणावं लागेल. कारण आज गड किल्ल्यांची स्वच्छता आपल्या हातून होत आहे. खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी राजांबद्दल एकच सांगेन मी, आणि त्याचा वारसा आपण घेतात. सह्याद्रीवर येता घाला शुभा आपला धावून गेला, मराठमोळ्या पराक्रमाने दिला दिलासा इतिहासाला, मातीच्या या कानाकानातून स्फूर्तीची गोवर भाषा असे मराठी छत्रपती शिवाजी राजांवर उदयून छत्रपती शिवाजी राजांवर कार्यक्रमासाठी आमचे आवडते नेते आदरणीय पाटील साहेब यांचा आमच्या ग्रामस्थांच्या वतीने शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात येत आहे. मी वन समितीचे संयुक्त वन समिती प्रतापचे अध्यक्ष आदरणीय विलास मोरे यांना विनंती करतो की आपण शुभ असते त्या ठिकाणी शाल श्रीफळ देण्यात प्रतापगड आणि कुंडोशी संयुक्त ग्रामपंचायतीचे सरपंच माननीय सावंतताई यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ असते प्रदेशाध्यक्ष प्रोटोकॉल आणि आम्हा सर्वांचे मार्गदर्शक घेत असतात. आणि आपलं स्फूर्तिस्था आदरणीय श्रीकांत शिंदे साहेब यांच्या या ठिकाणी छान आणि श्रीफळ देऊन स्वागत करण्यात येत शिवरायांनी अखंड हिंदुस्थान या ठिकाणी हिंदुस्थानाचे 18 प्रगड जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याचे स्वप्न सत्यात उतरवण्याचे काम केले. आणि त्या छत्रपती शिवरायांसाठी आपण काहीतरी कृतीतून केलं पाहिजे या भावनेतून आम्ही सर्व मावळे या ठिकाणी महिन्यातला एक रविवार त्या रविवारी त्या प्रत्येक गडावर जायचं आणि त्या गडावर जाऊन स्वच्छता अभियान राबवायचं, संवर्धन त्या ठिकाणी करायचं आणि ज्या ठिकाणचे छत्रपती शिवरायांचे विचार घराघरापर्यंत आम्ही या मोहिमेचे करत आहोत. एकंदरीत आपण आता महाराष्ट्रामध्ये सगळे गड फिरत आहे. किल्ल्याची दुरावस्था तुमच्या समोर येते का? आणि एकंदरीत ज्या किल्ल्यांच्या संवर्धनाची घोषणा करण्यात आली होती ते प्रत्यक्षात सत्यात उतरताना दिसते का तुम्हाला? सगळ्यात नाही आहे की तुम्ही घोषणा करण्यापेक्षा ते प्रत्यक्षात कृतीत आलं पाहिजे. छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन तुम्ही राजकारण समाजकार्य करता आणि त्याच छत्रपती शिवरायांच्या गड किल्ल्यांकडे त्या ठिकाणी दुर्लक्षित झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. पण आपण टीका टिप्पणी करण्यापेक्षा आपण त्या ठिकाणी एक ठिणगी म्हणून काम केलं पाहिजे या बाबतीतून आम्ही सर्वजण काम करतो. देशाध्यक्ष म्हणून आज या ठिकाणी आई भवानीचं सुरू आहे. या जिल्ह्याचे सुपुत्र तुम्ही आज काय सांगा? निलेश लंक्यांच्या आपला मावळा प्रतिष्ठानच्या वतीने महाराष्ट्रामध्ये गड किल्ले संवर्धनाचा कार्यक्रम हातामध्ये घेतलेला. आदरणीय निलेश लंके असतील, जयंत पाटील साहेब असतील, सैनिक मंडळी आणि मावळा प्रतिष्ठानचे महाराष्ट्रातले कार्यकर्ते प्रत्येक गडावर विशेषतः दुर्लक्षित असलेल्या गडावर पण जाऊन ते संवर्धन आणि स्वच्छता मोहीम करतात आणि ही स्वच्छता मोहीम करतायत, झाडं लावत आहेत, पर्यावरणाचा संदेश देत आहेत. खरं म्हणतं तर हा किल्ल्यावरून दिलेला संदेश महाराष्ट्रामध्ये पोहोचवण्याचं काम आपण या प्रकरणातून करतो आहे. आणि मला वाटतं की हा पराक्रम आहे. आज प्रतापगडमध्ये येत असताना भवानी मातेचं दर्शन घेऊन
जिथे अफजल खानाचा पुतळा खाल्ला त्या पराक्रमाचा असलेला हा सह्याद्रीच्या कुशीमध्ये आजही प्रतापगडामध्ये हे संवर्धनाचं काम होत आहे. मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये या असलेल्या प्रेरणेतूनच महाराष्ट्रातला शिवाजी महाराजांना प्रेरित असं महाराष्ट्र उभं करण्याचा एक आशीर्वाद आणि भवानी मातेचा आशीर्वाद घेऊन काम करण्याची जिद्द घेऊन सर्वजण आम्ही काम करतो. पण सध्या आता राजकारणातील अफजल खान म्हणून कोणाकडे बघताय तुम्ही? जनतेने ठरवा अफजल खान कोण आहेत ते. कारण का मला वाटतं की सध्या ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीला बरोबर घेऊन या राज्याच्या स्वराज्याची पताका उभी केली. आज प्रत्येक समाजाला न्याय देण्याच्या बाबतीमधली भूमिका ही राज्यकर्त्याची असावी. ज्याचे छत्रपती शिवाजी महाराजांनी काम केलं, स्वराज्य स्थापन करून स्वराज्य केलं, तशा पद्धतीने व्हावं एवढीच आमची अपेक्षा आहे. तीच प्रेरणा घेऊन आम्ही काम करतो. साहेब, किल्ले प्रतापगडावर आज आपण या ठिकाणी गड संवर्धनाच्या पार्श्वभूमीवर आज हजेरी लावलेली आहे. आज महाराष्ट्रातले सर्व किल्लेचे गड आता दुरावस्था लक्षात घेता कुठेही जेवढी घोषणा होत असते त्या पद्धतीने तिथे संवर्धन झालेलं दिसत नाही असा आवाज या निमित्तानं होतो. कसं बघता याच्याकडे? आपल्या राज्यात घोषणा जास्त काम कमी अशी सध्याची परिस्थिती आहे आणि निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातले गडकिल्ल्यांचं संवर्धन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निलेश लंकेंच्या नेतृत्वाखाली मोहीम निलेश लंकेंनी काढली. आपला मावळा या सदराखाली आम्ही अनेक किल्ल्यावर गेलेलो आतापर्यंत आणि त्या ठिकाणी स्वच्छता, वनीकरण करणे, झाडं लावणे, त्या ठिकाणच्या बऱ्याच गोष्टी ज्या जुन्या अतिशय जीर्ण अवस्थेत आहेत त्या थोड्याशा त्याची करण्याचा छोटासा प्रयत्न करतो. असे सगळे कार्यक्रम उपक्रम हे गडावर गेल्यावर निलेश लंकेंच्या बरोबरचे त्यांचे सगळे सहकारी करत असतात. दिवसभर हे काम होतं. मला खात्री आहे की याने महाराष्ट्रातल्या सरकारचं लक्ष अशा गडकिल्ल्यांच्या संवर्धनाकडे जास्त येईल. जास्त निधी या सगळ्या कार्यक्रमाला आणि या कार्यक्रमामुळे गड किल्ल्यांचं संवर्धन हे महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेणारं काम हे निलेश लंकेंच्या माध्यमातून होतं आणि म्हणून ही मोहीम त्यांची ही गडकिल्ले संवर्धनाची ही महत्त्वाची आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्याचे अध्यक्ष शशिकांत शिंदे, मी आणि असंख्य कार्यकर्ते आज निलेश लंकेंच्या बरोबर इथून आलेले आहोत. खासदार असून देखील ते महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात जाऊन अशा प्रकारच्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनाचा पुढाकार घेत आहेत. ही एक आनंदाची बातमी आहे आणि मला खात्री आहे की केंद्र सरकारमध्ये देखील त्यांनी या संदर्भात आवाज उठवायला सुरुवात केलेली आहे. युनेस्कोने आता बरेचसे हेही हाही गड युनेस्कोच्या पहिल्या 12 यादीत आलेलं आहे आणि त्यामुळे युनेस्कोच्या माध्यमातून ज्यावेळी काम होईल त्यावेळी देखील केंद्र सरकारचा जास्त मोठा रोल असेल. खासदार म्हणून निलेश लंकेंचा त्या ठिकाणी आपल्याला अधिक उपयोगी असं मला वाटतं. आता हे झालं गड किल्ल्यांचं संवर्धन, गडांची स्वच्छता. पण राजकारणातली संवर्धन राजकारणातली स्वच्छता करण्याची गरज आहे का असं वाटतंय? तर प्रचंड गरज आहे आणि राजकारणात बराच गढूळपणा आलेला आहे आणि आपण बघताय देशात काय चाललेलं आहे. सध्या निवडून आलेल्यांच्या निवडून येण्याची व्यवस्था आहे त्याबद्दलच लोकांच्यात शंका निर्माण व्हायला लागली आणि निवडणूक आयोग पारदर्शकपणाने वागेल अशी अपेक्षा होती पण ती काही दिसत नाही. त्यामुळे निवडणूक आयोगात बदल करणे आणि निवडणूक आयोग हा पूर्वी जशी घटना होती, नियम होते निवडणुकीच्या आयोगाला नेमण्याचे, तसे नियम पुन्हा करणं आणि निवडणुकीच्या सगळ्या म्हणजे आधार कार्डाची मतदाराचं नाव जोडणं आणि तेच नाव मतदार यादीत घेणं, फोटो आणि नाव सदृश्य डुप्लिकेशन असेल तर ते त्यातनं वगळण्याचं एक सॉफ्टवेअर लोकसभेच्या आधी सरकार वापरत होतं आयोग, पण आता विधानसभेला ते वापरण्यात आलं नाही. त्यामुळे प्रचंड गोड महाराष्ट्रात आणि दुसऱ्या राज्यात आज दिसतो. यामुळे निवडणूक यादी सुधारणा केली तरी महाराष्ट्रातला हा गढूळपणा राजकारणातला पूर्णपणाने जाईल. नक्कीच साहेब, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या कुटुंबियांवरती देखील अशा पद्धतीचे आरोप केलेत, तसं स्टेटमेंट देखील मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. आमचं तेच म्हणणं आहे की माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि त्यांचे कुटुंबीय यांनी काही दोन्हीकडे मतदान केलेलं नसेल. त्यामुळं पूर्वी ते
तहसील राहत होते इकडं दुसरीकडे आले. पण हे स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनाला आलेलं आहे. म्हणून माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे की त्यांनी आमच्या या मोहिमेत सहभागी व्हावं आणि निवडणूक आयोगाचे अद्दल घडवून निवडणूक आयोगाला सुधारणा करण्यासाठी हे करावं. त्याचं निवडणूक आयोगाचं समर्थन करण्यापेक्षा ज्यावेळी केंद्र सरकारमधले भारतीय जनता पक्षाचे नेते यांनी देखील देशातल्या 6 लोकसभेच्या मतदार यादीतले घोळ दाखवले, राज्याचे मुख्यमंत्री तसे घोळ दाखवत आहेत, याचा अर्थ त्यांनाही मान्य आहे की हे यादीत घोळ आहे. त्यामुळे यादीत घोळ आहे म्हणून तर निवडणुका चुकीच्या आहेत, निवडणुकीच्या या व्यवस्था चुकीच्या आहेत. या सुधारणेसाठी भारतीय जनता पक्ष ना काय म्हणतो? भारतीय जनता पक्षाने सांगितलं पाहिजे की विरोधी पक्ष जे म्हणत आहेत त्यांची मागणी रास्त आहे आणि ते मागणी करतात तशा सुधारणा निवडणूक यादीत केल्या, मतदार यादीत केल्या पाहिजे. साहेब, ज्यांचं शाहू फुले आंबेडकर यांचा विचारांचं असं नेतृत्व मानलं जातं असे अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा ताई ह्या RSSच्या एका विशेष बैठकीत महिलांच्या एका ह्याच्यात भेटायला गेल्या आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी टीकेची झुड उठायला लागली. विशेष करून कंगना राणावतने तो फोटो पोस्ट केला, ज्या कंगना राणावत की जे कायमस्वरूपी महाविकास आघाडी किंवा इंडिया अलायन्सला कुठेही टार्गेट करण्यासाठी मागे पुढे बघत नाही. आणि विशेष करून सुनेत्रा पवार गेल्या म्हणजे नेमकं RSSकडे गेल्या, असं काय RSS एवढी मोठी काय संघटना एवढी काही वाईट नाही, कारण ते राष्ट्र एकताच बघत असते. पण असं काय वाईट घडलं की सुनेत्रा पवार त्या ठिकाणी गेल्या? आपल्या देशाची घटना निर्माण झाली त्यावेळी ज्यांचा विरोध होता, तिरंग्याला ज्यांचा विरोध होता, ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका मान्य नव्हती, अशा लोकांच्या बरोबर बसणं याला लोकांचा आक्षेप आहे. आणि शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेणारे कोणी त्या दिशेने जात नाही आणि त्यामुळं शाहू फुले आंबेडकरांचं नाव घ्यायचं बंद करावं, जाण्याला कोणाचाच आक्षेप नाही. शाहू फुले आंबेडकरांचं नाव आता घेणं तर अवघड आहे. पण दादांनी सुद्धा याच्यावर थोडासा आक्षेप व्यक्त केला की मी चौकशी करतो की माझी बायको नेमकी कुठं गेली, म्हणजे दादांना सुद्धा हे खटकले असं वाटतं का? मला माहीत नाही, मी त्यांचं म्हणणं बघितलेलं नाही, त्यामुळं मला माहीत नाही. साहेब, शेवटचा प्रश्न आहे. कीर्तनकारांनी माजी मंत्री आहेत बाळासाहेब थोरात यांच्यावर कीर्तनकारांनी नथुराम गोडसे संदर्भात बोलणं केलं, विधान केलं, त्या संदर्भात काय सांगा तुम्ही? हे अतिशय गंभीर आहे आणि अशा पद्धतीने नथुराम गोडसेंचा पुरस्कार करणं किंवा नथुराम गोडसेंचं समर्थन करण्याची प्रवृत्ती जर अशी कीर्तनकारांच्या फिरायला लागली असेल त्याचा बंदोबस्त महाराष्ट्रातली पुरोगामी जनता निश्चित करेल. ओके थँक्यू. एक बाजू इथं ठेवा. थोडी जागा या पटकन पुढे घ्या की
शरद पवार आणि त्याचबरोबर मावळ प्रतिष्ठान यांची जी ही आज मोहीम सुरू आहे आणि आज जी याच्यावर आपण आज या ठिकाणी संपूर्ण कार्यकर्ते घेऊन आलेला कसं बघताय सगळ्या? आपला मावळा प्रतिष्ठान निलेश लंकेंच्या असलेल्या दुर्लक्षित असलेल्या बरं केलेलं आहे. राज्यामध्ये नोंदी आहे राज्य सरकारचं त्यांच्याकडे त्याबरोबर पर्यावरणाचा संदेश तशाच पद्धतीने असलेल्या विचाराचा महाराष्ट्र घडवण्याची शपथ घेतात. संभाजी महाराजांच्या विचाराचा शपथ घेण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करतो आणि तशा पद्धतीने वागण्याच्या संदर्भात निर्णय आम्ही घेतो आणि तसंच संवर्धनाचं काम या ठिकाणी चालू आहे. मला वाटतं प्रतापगड हा ऐतिहासिक किल्ला आहे जिथं आमच्या त्यात सर्व समाजाला सर्व धर्माच्या असलेल्या लोकांना महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानी महाराष्ट्र बघायला सध्या मोठ्या प्रमाणात जातीपातीचं राजकारण वेगवेगळ्या प्रकारचं पोट चोरीचं राजकारण असं महाराष्ट्रातच देशभरात सुरू असताना आगामी काळामध्ये नेत्यांचा संच कमी आहे आणि तुम्ही जर मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र जिंकण्याचा आज ध्येय ठेवताय पण हे कसं शक्य होईल? खरं म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे किती सेनापती किती मावळे होते. त्यांनी नवीन सेना उभी केली, नवीन मावळे उभे केले, नवीन सेनापती उभे केले आणि इतिहास घडवला. आम्ही हीच प्रेरणा घेऊन चालणार. पक्षामध्ये पोटापोटीचं राजकारण हे त्या काळापासूनच होतं की घरभेदीपणा. त्यामुळे छत्रपतीचा इतिहास आमचं म्हणणं आहे की नवीन सवंगडी, नवीन सैनिक, नवीन सेनापती घेऊन त्यांना संधी देऊन महाराष्ट्रामध्ये इतिहास घडवायचा असं प्रयत्न घेऊन आपण काम करणार. प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि अध्यक्ष झाल्यापासून मी तशा पद्धतीचे सामान्य जनतेच्या प्रश्नासंदर्भामध्ये आंदोलन असेल आणि तशा पद्धतीने संघटना बांधणी असेल त्याला आम्ही प्रयत्न केले. जे जात आहेत मला पवारसाहेबांनी त्या दिवशी पण आम्ही सांगितलेलं आहे जातात त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, नवीन पक्षात गौरवाने उभा करा आणि मी पण त्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करतो. अनेक वेळा सत्ताधारी गटाला तुमच्याच विरोधी आता आले की आता छत्रपती संभाजी महाराज की जय. त्याला सांगतायत तू जर खडग्यात उडशील तर तुला मी परत खडग्यात घालेन. तुम्ही खुर्ची देऊ तुम्हाला खुर्ची देऊ सुरू करून घेऊ.
शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम भल्या भाल्यांना फुटला घाम याला कोण घालील येसेने दरबारी पुष्टी बेगमे. बडी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर का. नजरेत तिच्या अंगार झालं गपगार कुणी घेईना पुढाकार साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला बोलला हम लाएंगे शिवाजी को आणि त्यानं विडा उचलला. नवतेचं अफजल खाने नवतेचं अफजल खाने जिता जाता जमू सहिताने कान बोलला छाती ठोकून शिवबाला टाकतो चिरडीला. कौतिक झालं दरबाराचे खान निघाला मोठ्या दुर्बीते. अंगित हत्तीच पाहणारा माझे भेटेल त्याला चिरडी खेचीत घराची सेना निघाली. आपण लुटली देवळा उद्ध्वस्त केली आया बहिणींची आबरू लुटली. कोण रोखणार हे वादळ. आता शिवबाचं काही खरं नाही. इकडं निजाम तिकडं मोगल पलीकडं इंग्रज जो तो हेच बोलू लागला. राजाची सेना मुठभर खानाला कसा खोपणार काय लढवावा हुन्नर चिंतेत पंत सरदार. महाराज आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे. त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जा. काय म्हणाला रायबा. मासाहेब आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी 72 परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा मासाहेब आपला पुत्र आणि मराठी मुलखाचा स्वाभिमान विजय टिळा लावूनच पडत. अशा वाघिणीचा छावा गनिमाला कसा ठेचावा डोक्यात नेहमी भाडला सांगावा. शिवाजी राजाच्या करामतीची
पंतांकडून निरोप काढा. म्हणावा की आमची तब्येत जर अस्वस्थ असेल तर दुपारची वेळ ठरवा. त्याला वाटू दे की भीतीपोटी आम्ही त्याला भेटायचं टाळतोय. शानाच्या भेटीसाठी महाराजानं एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारीला, भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियान्याला, नक्षीदार शामियान्याला. आणि अशा शामियान्यात काने दौलत दुनिया, काने दौलत दुनिया सय्यद बंदा त्याच्या संगतीला, सय्यद बंदा त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती महाला. उद्या त्याच्या भेटीस तुम्ही आमच्या बरोबर चला किंवा पंतांनाही बरोबर घ्या. शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला. राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ शिवाजी, आओ. शिवाजी, शिवाजी जिसे कहते हैं, क्या ये वही है? जी हाँ, यही है हमारे शेर शिवाजी राजे. अफजल खान म्हणतात, तू हाच काय? सांभाळून. सेनापती आहेत ते पंत. त्यांनी बोलत असताना चाकराने मध्ये तोंड घालू नये एवढी साधी शिकवणी तुम्हाला कोणी दिली नाही काय? आणि हा सेनापती असेल तर आम्ही राजे आहोत. इतनी बड़ाई क्यों करता है? तुम्हारे बाप दादा दौलताबाद में खेती करते थे. खेती छोड़कर राजा कहां से बन गए? किसान हो, किसान की तरह रहो, नहीं तो कुत्ते की मौत मारे जाओगे. आचार्याचा सेनापती झाला पण कुत्र्याशी मैत्री काही जात नाही. तुम हमारे दोस्त शहाजी राजा के फर्जंद हो. अपना गैरवा का बर्ताव छोड़ दो. हम तुम्हारी तमाम गलतियां माफ कर देंगे. गुनाह कबूल कर लो, फिर तुम्हें हमसे डरने की कोई जरूरत नहीं. तुला का भ्यायचंच असेल तर आई भवानीला, शंभू महादेवाला आणि श्री रघुनाथाला भ्यावं. तुझ्यासारख्या राक्षसाला का भ्यावं? देखो शिवा, हमसे हाथ मिलाओगे तो हम तुम्हें वीजापुर ले जाएंगे. आपके बारे में अपने बादशाह से बात करके आपको तल कोकण का राजा बना देंगे. डरिए मत, चले आइए. आप तो हमारे भतीजे की तरह हैं. हमारे गले में आओ शिवाजी, आओ, हमारे गले लग जाओ. आओ. कान हाक मारी तो हसरी, कान हाक मारी तो हसरी, गहरी जिहारी.
यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय आणि आपले संतोषजी वारे यांना विनंती करतो की आपण सन्माननीय लोकनेते खासदार निलेश लंके साहेबांचा सन्मान करावा. शालेय कोट घातलेली बाजूला एकदा लोकनेत्याचा सन्मान करतायत आणि संतोषरावांना विनंती करतो की आपण नितीनरावांना त्या ठिकाणी सन्मानित करावा. बाकी इथली सगळी गर्दी कमी होईल. आपण सर्वांनी हाताचं अंतर